प्रथम आपला 12वा खेळाडू आणि वाशी रॉयल आपला सुद्धा 12वा खेळाडू. मॅचला आता आपण सुरुवात करतो. देऊयात दोन्ही टीम्सला भरपूर सारा शुभेच्छा. आमचे दोन ऑफिशियल अंपायर्स आकाश सिंग विकी आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड मेहनत मात्र दिवसभरामध्ये त्यांनी कालच्या केली. आज सुद्धा ते या स्पर्धेच्या अनुषंगाने जोडलेले आहेत. विनय शर्मा असतील, विवेक असतील, या सर्वांनी मात्र खूप चांगलं वर्क या स्पर्धेच्या अनुषंगाने दाखवलं. आता मॅचला आपण सुरुवात करतो. देऊयात दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच आता इथून मात्र स्टार्ट होईल. 5 ओव्हरची मॅच सध्या आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वाशी रॉयल संघ सांगून सुद्धा आपला 12वा खेळाडू येत नाहीये. स्पर्धा लाईव्ह आहे. ज्या वेळेला आपण खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवत नाही त्यावेळेला तुमचा स्कोरच इकडे अपडेट केला जाणार नाही. चला मॅचला आता सुरुवात झाली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. 3, 2, 1. हिंदू युवा चषक 2026 आणि या स्पर्धेचा असा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या दिवसाला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. देव्या दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल हमजा. ओव्हर द विकेट ने हमजाचा पहिलाच बॉल. फटका दमदार आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. फिल्डर आणि बॉलची शर्यत लागली तर शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हमजा खानचं इकडे केलं. चौकाराने स्वागत. बॉल तयार होतो. पुन्हा एकदम हमजा खान तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळला करीत. यावेळेला लास्ट केला इनफिल्डचा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इकडे झाला आणि 2 धावा पूर्ण होतात. बोला हमजा पुन्हा एकदा तयार होतो. यावेळीचा बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. इस्माईलने पकडल्याचे विकेट आली आणि बॅटर इथून मात्र बाद झालात. विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट इथून मात्र मिळवून दिली आहे. गोलंदाज हमजा खान आणि बॅटर इकडे बाद झाला. यस डीजे. सलाम. प्रत्येक विकेट साठी सन्माननीय आदरणीय निशांत दादा यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक होतं.
ऋषिकेश दादा यांच्या वतीने आणि बघा ते पारितोषिक आता जिंकलेल्या हमजा या खेळाडूने बल तयार होतात. पुन्हा एकदा हमजा खान इथून मात्र तयार होतो. नुकतीच विकेट त्याने घेतली. खुल्या गटाच्या स्पर्धात चांगलं क्रिकेट खेळत आला खेळाडू हमजा खान. नुकतीच पुण्याची प्रहार ट्रॉफी या खेळाडूने खेळली. यावेळेला देखील लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात खरे, परंतु इकडे सुद्धा फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने गुणतालिकेवरती जर आपण नजर टाकली तर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा. आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतो 4 बॉलचा खेळ संपला. अजूनही मात्र 2 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट मॅच गावदेवी शिरवणे विरुद्ध जय सानपाडा. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्सने तयार राहायचं. बॉल हमजा पुन्हा एकदा तयार होतो. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. यावेळेला बघा काय बॉलला फिरवलं. लेग कटरचा वापर केला. फिल्डर आपल्याला जरूर बघायला मिळालं. विकेट आली आणि बाटल इथून मात्र बाद होतात. विकेटचं पतन. झटका क्रमांक 2 संघाचा करता धरता टीमचा कॅप्टन इकडून बाद झाला. क्या बात आहे. हमजा खान आज खरे तर रविवारचा दिवस आणि 2000 रुपयाची कमाई मात्र हमजा खानने केली आहे. एकच वादा ऋषिकेश दादा त्यांच्या माध्यमातून ही पारितोषिके लावली जातात वाशी रॉयल टीम साठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम मात्र ते सध्या करतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल हमजा निघाला. त्याच्या स्पेल मधला शेवटचा बॉल. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. ओव्हर द विकेट ना हमजा खान तयार होतोय. यावेळेला देखील प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला. फिल्डर आहे परंतु इकडे सुद्धा सिंगलच आली आहे. सिंगलच्या मदतीने आता पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. आठ धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर नंबर 2 मध्ये सेकंड पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इस्माईल सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. अंपायर आकाश सिंग बघा फक्त 25 मिनिटं आम्ही दिलेली आहेत आणि ज्या वेळेला 20 मिनिटांपेक्षा जास्त 4 ओव्हरसाठी वेळ घेतला बॉलिंग करणाऱ्या टीमने तर एक खेळाडू आतमध्ये आणायचा डेथ ओव्हर मध्ये. यावेळेला देखील इथे बघा फटका तर चांगला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला बॉल खरं तर खेळून काढला गोलंदाज इस्माईलचा. स्ट्रायकिंग इनला आता बॅटर जर का आपण पाहिलं तर सध्या उभा आहे प्रशांत आपल्याला पाहायला मिळतो. कमी गतीचा बॉल लॉक करण्याचा प्रयत्न झाला आणि बॉल जाईल
बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, मिळतात धावा 4. येतवा हिंदू युवा चषक ब्रँडेड चौकार. या वेळेला देखील कट केल्या स्क्वेअर कटचा अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट बॉल जाईल दन 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 करी सीमारेषा पलीकडे, मिळतात धावा 4. येतोय बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. या वेळेला लाईन पाहावी लागेल. लक्षिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. नुकताच वाईट बॉल आला. 2 बॉलवरती 2 चौकार आले. तिसरा येईल का? या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे बघा बरोबर यष्टांच्या मधोमध खेळाडू सापडला. अल बिग डब्ल्यू लाईक बिफोर विकेट. बॅटर इथून मात्र बाद झालात. मिळाली आहे. 2 बॉलवरती 2 चौकार जरूर खेचले, परंतु तदनंतर त्यानं मात्र कमबॅक केलं आणि त्याने सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक इकडे जिंकलं. पुढचा बॉल तयार होताच इस्माईल दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्याकरिता इतर मात्र तयार होतो. पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. या वेळेला फटका दर्जेदार स्लॉट मध्ये आलाय. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग 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 सिक्सर. षटकार आला. षटकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 1 बॉल बाकी आहे. 24 या वेळेला लक्षिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे आणि इकडे अंपायर सांगतात हा वाईट बॉल आहे. हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागतो. या वेळेला देखील पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा बॅट्समनला संयम दाखवावा लागतो आणि इकडे डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतो. धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. सानपाडा गावचे पाटील हाकेम बलादादा आपलं सुद्धा सरचे स्वागत आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज हमजा खान आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया आता हमजाच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. पहिलं षटक हाताळत असताना 2 विकेट्स
आणि 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मंडेटरी पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं आणि तोच आता स्वतःच दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्याकरिता इकडे तयार झाला. बॉल तयार होतो बा. या वेळेला लॉर फुलटॉस ऑफ साइडला फटका दर्जेदार आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात परंतु फिल्डर बनेल प्रेक्षक. बॉल थांबणार नाहीये. मिळतात धावा 4. येतोय हिंदू युवा चषक ब्रँडेड चौकार. नुकताच चौकार आला. ओव्हर नंबर 3चं आता इथून मात्र चौकाराने स्वागत केलं. बॅट्समन जर का आपण पाहिलं तर ओम श्रीच्या बॅटमधनं तडाखा आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. हमजा चला प्रत्येक ओव्हरसाठी फक्त आणि फक्त तुम्हाला 5 मिनिटांचा आम्ही वेळ दिला. वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात. हमजा चौकार आला पहिल्या बॉलवरती. त्यानंतर आता इकडे कमबॅक केले जाईल का पाहावं लागेल. बॉलर तयार होतोय. सन्माननीय आदरणीय महेंद्र दादा नाईक यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम दादा सरचे स्वागत. यावेळेला देखील पुन्हा एकदा वाह. कधी कधी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि या मुवमेंटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनगटात आहे जोर. आलाय कडक 4 बॅक टू बॅक. 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला बघायला मिळतात. तर 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस वेलकम. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामांकित खेळाडू लेजंड क्रिकेटर प्रमोद पाटील दादांचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेडने खेळला. बॉल हवे तर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. पकडला जातो चेल. विकेट आली आणि इथून मात्र बॅट पास झालाच. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. 2 बॉलवरती 2 चौकार आले परंतु तदनंतर गोलंदाजाने इकडे कमबॅक केलं. विकेट मिळाली. बॅटर बाद झालं. दादांचं आम्ही कौतुक करू. ज्या पद्धतीने त्यांनी वाशी रॉयल या संघाला मात्र प्रोत्साहन देण्याकरिता पारितोषिके लावलेली आहेत. आणि आतापर्यंत बघा इस्माईलने 1 विकेट घेतली आहे आणि गोलंदाज हमजा खानने 3 विकेट मिळवल्यात. म्हणजेच आजचा संडे सुपर संडे राहणार आहे हमजा खानसाठी. 3000 रुपयाची कमाई आतापर्यंत केलेली आहे या स्पर्धेमध्ये. हमजा खानने 3 विकेट मिळवत सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. हमजा तयार झाला. यावेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर बोट अक्षरशः वळवली होती. अंपायर बॅटला ब्रश झाले का. यस थँक्यू. बॅटला ब्रश झाल्यानंतर खरं तर ही एकदा आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती नजर आपण टाकली तर धावा झाल्यात 34 धावा. 34 रन्स. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. 4 गडी गमावलेल्या आहेत शिरोने टीमने. बघा शुभम बाद झाले. त्यानंतर प्रथम बाद झाले. तदनंतर जर का आपण पाहिलं तर या डावामध्ये सूरज ओमकार चांगलं क्रिकेट खेळतात. ओमश्रीने सुद्धा चांगली बॅटिंग केली परंतु ते सुद्धा आपला डाव शेवटपर्यंत सावरू शकले नाही आहेत. त्यानंतर प्रशांत सुद्धा बाद झाले. बॉल तयार. या वेळेला देखील खलबट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला ऑफसाईडला. कव्हर पॉइंट रिझन मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. इकडे सुद्धा सिंगलच आली आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. अजून 1 बॉल या षटकातील बाकी आहे. गावदेवी शिरवणे आणि जय सानपाडा नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मोड मध्ये 2 संघ आपल्याला बघायला मिळतील.
या वेळेला चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन, धीमा गतीने हा बॉल हाताळला आणि इकडे सुद्धा पुन्हा एकदा जिकडे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव आपल्याला पाहायला मिळते. थ्रो मात्र चुकीच्या दिशेने झाला आणि या मोमेंटला 2 धावा मिळतात. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला बघायला मिळतात 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावरती. चला जवळ येऊ नका. ओव्हर नंबर 4, बॉलर लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचं. नेक्स्ट मॅच जय सानपाड आणि गावदेवी शिरवणे हे दोन संघ खेळताना आपल्याला बघायला मिळतील. कॅप्टनने आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन लगेचच तयार राहायचं. जशी ही मॅच संपेल लगेचच नेक्स्ट मॅच आम्ही स्टार्ट करणार आहोत. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला आहे. तुषार सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आता तुषारच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये त्याला पाचारण केलं, तुषार निघाला. दरम्यानचा ओव्हर नंबर 4 मधला हा पहिला बॉल हाताळला करिता तुषार निघाला. पाहूया आता तुषार कशा रीतीने इकडे गोलंदाजी करणार आहे. सूरज साठी हा बॉल भिरकावून दिला, फटका आहे दमदार, बॉल जाईल सीमारेषा पार. फ्लॅट अँड फॅबुलस, ग्लोरियस, हँडसम षटकार. कोरा कागद निळी शाही आगरी कौलांच्या मनामध्ये कारल्याचे एक वेळा आहे आणि खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. सकाळचं सत्र संपल्यानंतर आता दुपारचं सत्र सुरू झालं आणि प्रेक्षकांना खरं तर भक्तिमय करत असताना आमचे डीजे मास्टर कौतुक करावं लागेल. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला लॉर्ड फुलटॉस शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनला प्रोटेक्शन आपल्याला बघायला मिळतंय. इकडे सुद्धा सिंगलच आली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा आता येऊ लागल्या. 44 धावा, 444, 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल यावेळेला देखील प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता. बॉलला रीड करू शकले नाहीयेत आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक विकेट मात्र गोलंदाजांसाठी भरपूर इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण प्रत्येक विकेटसाठी ऋषी दादा यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या मॅच मध्ये हमजा खानने 3 विकेट घेतल्या, त्याने 3000 रुपये जिंकलेले आहेत. इस्माईलने 1 घेतली, तिकडे 1000 रुपये त्यांनी जिंकलेले आहेत. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. सन्माननीय आदरणीय मिलिंद दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं सुद्धा आम्ही करतोय शब्द सुनांनी हार्दिक स्वागत. 46 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल होता. ऑफ साईडला फटका टर्न केला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील पेटनं दाखवला आणि 2 धावा इकडे पूर्ण होतात. सिंगल डबल धावा जोडल्या जातात. 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. अजून एक बॉल बाकी आहे. या षटकातला पाहूया हा एक बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणारा. या वेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, विकेट आली आणि बॅटर इथून मात्र बाद झालाय.
ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय नरभागी दादांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं सुद्धा आम्ही हिंदी युवा चषक 2026 मध्ये करतोय. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत. चला गावदेवी शिरवणे आणि संजय स्मृती जय सांपाडा कॅप्टन आपण तयार राहायचं. जसे हे षटक संपेल लगेच आम्ही टास्क करणार आहोत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश कुंभार दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इंडियात नंबर 7 मध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. ओव्हर नंबर 5 मध्ये डेथ ओव्हर हाताळण्याकरिता आता बॉलिंग ट्रॅक वरती प्रणव आला. पाहूया आता प्रणवच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. प्रणव सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव तयार झालात. चला विकेट कीपर वेळ कमी घ्या. बॉलर तयार होतात. प्रणव ओव्हर नंबर 5 मधला पहिला बॉल हाताळण्याकरिता. प्रणवचा पहिलाच बॉल वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आल्यात आणि या मोमेंटला सिंगलला डबल मध्ये इकडे कन्वर्ट केलं. 2 धावा पूर्ण होतात. चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने इथून मात्र 2 धावा पूर्ण झाला. अभिनंदन. खर तर करंजा माता शिरवणे या टीमच्या 50 धावा इकडे पूर्ण झाल्यात. धावफलकावरती सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. यावेळेला लॉर्ड फुलटॉस सुद्धा यार्क करून घेतला आणि याही मुवमेंटला डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय आदरणीय सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं खरं तर वर्चस्व सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं आमचे नरभागी साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि ते सुद्धा ही स्पर्धा पाहत आहेत. आज रविवारचा सुट्टीचा दिवस आणि बघा काय दमदार आयोजन आहे. हिंदी युवा चषक यावेळेला कार्ड बिहाइंड विकेट बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल नसताना यष्टांचा वेध घेतला आणि या मुवमेंटला विकेट आली आहे. बॅटर पास झालाच. सन्माननीय आदरणीय महेंद्र दादा चौबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आमचे वाड्यावरून खरं तर प्रथमेश कुंभार यांचे मामाश्री यावेळेला देखील इथे बघा क्लीन बॉल दांडी गोल केली आणि बॅटर इथून मात्र बास झाला. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि बॅटर इकडे बास झालेला आहे. आमचे कल्पेश दादा त्यांचे मामाश्री या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. महेंद्र दादा जे खरं तर वाडा परिसरातून इकडे दाखल झालेत. भरपूर प्रवास करत मात्र ते नवी मुंबईमध्ये दाखल झाले आणि या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो. क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्याने बघा साहेबांचं वर्चस्व आवर्जून आपल्याला बघायला मिळतं. क्रिकेट आणि महेंद्र दादा हे नातं काहीतरी वेगळं आहे आणि बघा त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. खर तर बघा याही ओव्हर मध्ये 2 विकेट्स आल्या म्हणजेच याही गोलंदाजाने 2000 रुपयाची कमाई केली आहे. ऋषी दादा आज फुल फॉर्म मध्ये आहेत. प्रत्येक विकेट साठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक वाशी रॉयल या टीमच्या गोलंदाजांना मात्र त्यांनी लावलेलं आणि आतापर्यंत 6000 कॅश आमच्याकडे जमा आहे. अजून 1000 रुपये जमा करायचेच. विकेट हॅट्रिकची संधी आहे गोलंदाजाला. पाहूया आता हॅट्रिक इकडे संपादित केली जाईल का. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक आता आपल्याला पाहायला मिळेल का पाहावं लागेल. गोलंदाज तयार होतात आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती.
कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. प्रणव 4 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळवत 2च धावा त्याने खर्च केल्यात. देऊया बॉलरला भरपूर साऱ्या शुभेच्छा. हॅट्रिक बॉलर तयार होतात. या वेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ माय गॉड, विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. जबरदस्त बॉलिंग आणि या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज बनला ज्यानं मात्र हिंदू युवा चषकामध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. वाह, कौतुक करावं लागेल प्रणवचं. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि या कॅचचा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. असं वाटत नव्हतं की हा झेल होईल. क्षेत्ररक्षक अक्षरशः भरपूर वेगानं बॉलच्या मागे धावला. हात त्यांनी खोलले आणि तिथे बघा एका हातानं हा झेल पकडला. एक कॅच पकडला, भारताला वर्ल्ड कप मिळाला आणि एक कॅच पकडला, प्रणवची हॅट्रिक कंप्लीट झाली. जबरदस्त बॉलिंग. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आणि ते पारितोषिक या खेळाडूने जिंकलेला. क्या बात आहे. ऋषिकेश दादा आज खरं तर बॅकबोन म्हणून ते वाशी रॉयल्स या टीम सोबत उभे आहेत. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 50 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल निघालच पुन्हा एकदा. यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतो आणि 2 धावा इकडे पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती 52 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ संपला. 53 धावांचं लक्ष या मॅच मध्ये वाशी रॉयल या टीमला विजयासाठी. चला गावदेवी शिरवणे आणि संजय स्मृती जय सानपाडा कर्णधार आता टॉससाठी या. खरं तर ही स्पर्धा पाहण्याकरिता आलेल्या आहेत आणि त्यांची उपस्थिती खरं तर एक दर्जेदार उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमची कल्पेश दादा त्यांचे ते मामाश्री आहेत आणि महेंद्र दादांना हा मान आम्ही देतोय. टॉस तिकडे केला जाणार. संजय स्मृती जय सालफड आणि त्यांच्या आगे गावदेवी शिरवणे. चला शिरवणे टीमचे कर्णधार. गावदेवी शिरवणे टीमचे कर्णधार टॉस साठी या. कारण आमचे मान्यवर इकडे थांबलेले आहेत. चला शिरवणे गावदेवी शिरवणे कर्णधार या. प्लीज मान्यवर थांबलेले आहेत. जिनमय या. चला आता आम्ही टॉस करणार आहोत. नाणेफेकीचं कौल इथून मात्र उडवला जाणार आहे. महेंद्र दादांच्या उपस्थितीमध्ये इथून मात्र आम्ही टॉस करतो आणि कॉल करणार आहोत. संजय स्मृती जय सालपडा टीमचे कर्णधार. कॉल आहे हेड परंतु टेल आलाय. टॉस जिंकला गावदेवी शिरवले टीमचे कॅप्टनने. त्यांचं डिसिजन पेंडिंग आहे. मी मामांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो. मामा तुम्ही वाडा परिसरातून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलात. काय बोलाल या स्पर्धेविषयी? या स्पर्धेविषयी आता मी स्पर्धा पाहायला सुरुवात करतोय. पण नियोजन अतिशय सुंदर आहे आणि ग्राउंड अतिशय सुंदर आहे. कारण आमच्याकडे खेड्यापाडी असे ग्राउंड काय बघायला मिळत नाही. आम्ही जवळजवळ मी 42 वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेलो आहे आणि आमच्या तालुक्याची किंवा आम्ही जी पहिली सुरुवात केली जे IPL भरते ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाडा तालुक्यातील WPL हे भरण्याचा मान पहिल्यांदा आम्हाला मिळालेला आहे.
त्याच्यामुळे क्रिकेटसाठी आम्ही फार उत्सुक असतो आणि क्रिकेट माझ्या भाच्याने जे आयोजन केले त्याला मी फार फार धन्यवाद देतो. असेच त्यांनी पुढे यापेक्षाही मोठी स्पर्धा भरावी अशी मी त्याच्याकडून अपेक्षा करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. हे होते आमचे लाडके मामा. खरं तर महेंद्र दादा, आज वाडा प्रीमियर लीग सुद्धा सुरू आहे वाडा विभागामध्ये आणि सध्या आपण पाहताय हिंदू युवा चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये, जिकडे 53 धावांचा पाठलाग इकडे करायचा आहे. पाहूया आता या 53 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. बॅटिंग करत असताना वाशी रॉयल्स या टीमच्या माध्यमातून हर्षल दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना सुद्धा विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. खरं तर बघा महेंद्र दादा यांचे चिरंजीव जय महेंद्र चौबल भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पालघर जिल्हा अध्यक्ष जय चौबल फाउंडेशनचे सुद्धा ते प्रेसिडेंट आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरिता शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया दुसऱ्या डावामध्ये, जिकडे बघा येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि 30 बॉल मध्ये आता धावा बनवायचे आहेत 53. और पन्ना भाई 3000 रुपए जीते, क्या बात है. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज जातात. प्रथमेश कुंभार आपल्याला पाहायला मिळतोय. बघा प्रथमेशच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे. पहिली सलामीची घोडजोडी आपल्याला पाहायला मिळते. हमजा खान आणि त्यांच्या सोबतीनं धनेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल बॅटर पासून हा बॉल दूर ठेवला आणि इथे बघा ऑफसाईड डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश कुंभारच्या माध्यमातून. पहिलाच बॉल दुसऱ्या डावाला खरं तर डॉट बॉलला सुरुवात झाली आहे. छोट्या छोट्या खेळाडूला घेऊन करंजा माता शिरवणे हा संघ चांगलं क्रिकेट खेळत आलाय. प्रत्येक क्रीडांगणावरती संघाचा कर्णधार प्रथम सुतार जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होता प्रथमेश कुंभार. यावेळेस हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला सरळ शरीर यष्टीचा वेग घेतला आणि इथे बघा डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि काय दमदार गोलंदाजी सादर करत असताना शिरवणे गावचा समसमता सितारा सध्या प्रथमेश कुंभार आपल्याला पाहायला मिळतो. अंडर 19चं क्रिकेट, त्यानंतर आता अंडर 24चं क्रिकेट हा खेळाडू चांगल्या रीतीने खेळत आला. त्यानंतर गावासाठी क्रिकेट उत्तम दर्जाचं खेळतो हा खेळाडू प्रथमेश कुंभार. पुन्हा एकदा तयार झालंच. यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातो. विकेट आली आहे. प्रथमेशला मिळाली विकेट आणि बॅटर इथून मध्ये पास झालाय. धनेश बॅक टू द पॅव्हिलियन. बजाव तुझे. दोन बॉल टॉप बॉल आले. त्यानंतर बघा विकेट मिळाली आहे प्रथमेश कुंभारला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतो आणि ओव्हर नंबर 1 मध्ये मात्र तो सध्या प्रेक्षकांना आपल्या बॉलिंगने एंटरटेनमेंट करतो. शुभ बॉलिंग, कौतुक करावं लागेल प्रथमेश कुंभारचं. मोठं प्लॅटफॉर्म आहे, मोठ्या स्टेज वरती सध्या गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश कुंभार. न्यू बॅटर संघाचा कर्णधार आता नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला बॅट्समन लगेचच जायचं. येते निघाले.
बॉल तयार होतात पुन्हा एकदम दरम्यानचा पुढचा बॉल हाताळला करिता प्रथमेश तिथून मात्र तयार होतो. ओम मध्ये चौधरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार होतात पुढचा बॉल हाताळला करिता. यावेळेला बॉल हवेत आहे. बॉल बॅकड्राईव्ह केलेला समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात आणि इकडे बघा एकदा आपल्याला पाहायला मिळाले धावसंख्येचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या वाशी रॉयल्स या टीमचा 4 बॉलचा खेळ संपला आणि पहिली धाव आता धावफलकावरती जोडली जाते. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बघा आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल राऊंड विकेट न दिशा बदलवली आहे. डावखुरा शैलीचा खेळाडू स्ट्रायकिंगला उभा हमजा खान. हमजासाठी हा बॉल फटका जबरदस्त. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरीची माग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आता या दोघांमधलं बॅटल पाहण्याजोगं ठरणार कारण एका साईडला एक व्यावसायिक खेळाडू हमजा खान आपल्याला पाहायला मिळतो तर दुसऱ्या साईडला शिरणे गावचा समसंता सीताराम यंग टॅलेंटेड खेळाडू प्रथमेश कुंभार आपल्याला बघायला मिळतो. मंडेटरी पहिला पॉवर प्ले मध्ये इम्प्रेस केले प्रथमेशनं. 5 बॉल मध्ये 1 विकेट मिळवत 3च धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. या षटकातला आता शेवटचा बॉल आहे. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. बॉल तयार. प्रथमेश पुन्हा एकदा यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न. अगोदरच मन बनवलं होतं लागला तर आघात नाहीतर बरबाद करून सोडणार हा फटका रिव्हर्सचा फटका. कौतुक करावं लागेल प्रथमेश कुंभारचं. 1 षटक हाताळलं 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवले. बॉलिंग लास्ट जबाब गोलंदाजी राहिली ओव्हर नंबर 1 मध्ये. गोलंदाज प्रथमेश कुंभार चला जवळ यायचं नाहीये. आज करंजा माता शिरवणे या टीमचा आम्ही आवर्जून उल्लेख करतो. रायगड परिसरामध्ये सुद्धा रायगडच्या स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या. त्यानंतर छोट्या छोट्या खेळाडूला घेऊन मात्र करंजा माता शिरवणे संघ तयार झाला आणि यंग टॅलेंटेड खेळाडू बाहेर आलो. चांगलं क्रिकेट ते खेळत आले. पनवेल परिसर असू द्या रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा ग्रामीण क्रिकेट या संघाने गाजवलं आणि आज सारसोळच्या स्पर्धेमध्ये सुद्धा दुसरं पारितोषिक या संघाने जिंकलं. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सध्या आपल्याला पाहायला मिळतो. ओम श्री सध्या बॉलिंग ट्रॅक वरती याला पाहूया आता कशा रीतीने त्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाणार. ओम श्री तयार होते. यावेळेला इसाड आउट. बॉल हवेत आहे. पकडला जातो शेल. विकेट आली आणि बॅटर इथून माझ्या पास झालात. पहिल्याच बॉल वरती खरं तर विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅटर नील सुद्धा इथून मात्र बास झालात. नवीन खेळाडू तर विरू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया विरू आता कशा रीतीने फटकेबाजी इकडे करणार आहेत. ज्युनियर खेळाडू यंग टॅलेंटेड खेळाडू
प्रभावित करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाशी रॉयल्सचा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. त्यांना आता इकडे चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 53 धावांचा पाठलाग इकडे करायचं. आतापर्यंत 3च धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेची जी षटकं आहेत ना, याच ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचे चान्सेस असतात आणि इकडे मात्र तुम्हाला खेळावं लागेल, कारण मोठी स्पर्धा, मोठं प्लॅटफॉर्म आहे. इकडे जर का तुम्ही चमकला तर तुमचे पुढे जाण्याचे चान्सेस हे वाढतील, कारण ही स्पर्धा मित्रांनो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामांकित स्पर्धा. हिंद युवा चषक वाटतंय की पहिलंच पर्व, परंतु या स्पर्धेकडे वाटत नाहीये की पहिलं पर्व. कुठेतरी 10 ते 15 वर्षांची ही क्रिकेटची जुनी परंपरा सुरू आहे की काय असं वाटू लागली या स्पर्धेकडे पाहिल्यानंतर. बॉल तयार होताच पुन्हा एकदा ओमश्री तयार झाला. यावेळीचा हा बॉल प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त बॉलिंग. ऑफ साइड ऑफ स्टंप. बॅटरला मात्र पूर्णपणे आता इकडे शांत ठेवलं. वीरू त्याला देखील आता स्तब्ध इकडे उभं ठेवलं. सेकंड पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. ओमश्री पुन्हा एकदा तयार होतो. राऊंड विकेंड पुढचा बॉल. या वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा डोळ्याची पापणी लावते ना लावते तोपर्यंत बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक लगातारचा दुसरा बॉल डॉट. पहिल्या बॉल वरती विकेट, आता 2 बॉल डॉट बॉल आले. काय गोलंदाजी करतोय ओमश्री. ओमश्री पुन्हा एकदा तयार झालाय. राऊंड विकेट ना पुढचा बॉल. या वेळेला बोट अक्षरशः वळवली. लेग कटरचा खूप चांगला वापर इकडे गोलंदाजाने केला. तुम्हाला जर मोठ्या फटक्यांपासून वाचायचं असेल तर गोलंदाजाकडे व्हेरिएशन हे भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि बघा व्हेरिएशनचा खूप चांगला वापर इथून मात्र केला जातो. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना ओमश्री हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती डॉट बॉल, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉल सुद्धा डॉट बॉल आला. सुंदर बॉलिंग. याही मुवमेंटला लगातारच्या 5 बॉल वरती एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. पाहूया या स्पर्धेमधलं पहिलं मेडन ओव्हर आपल्याला बघायला मिळेल का. पहिली विकेट हॅट्रिक प्रणवच्या नावावरती राहिली. आता पहिलं मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेला देखील फटका चांगला. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. कौतुक करावं लागेल. जरी मेडन ओव्हर आलं नाही तरी सुद्धा कौतुक करावं लागेल ओमश्री या गोलंदाजाचं. 6 बॉल हाताळले, 1 धाव खर्च करून मात्र 1 विकेट जरूर मिळवली गोलंदाज ओमश्री या गोलंदाजानं. यस वेलकम. शब्दांचे जादूगर, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मखमली समालोचक विघ्नेशजी मडवी सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आता अडचणी थोड्या वाढल्या वाशी रॉयल्सच्या टीमच्या, कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 49 धावा. 18 चेंडू 49 धावांचा पाठलाग आता इकडे तुम्हाला करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता शुभम आपल्याला पाहायला मिळतो. बाबा शुभमच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. आज 2 मॅचेस आम्हाला एक्स्ट्रा कव्हर करायचे आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता शुभम आला. बाबा आता शुभमच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी इकडे केली जाणार आहे. 18 बॉल मध्ये 49 धावा अजूनही कंप्लीट करायच्या आहेत. प्रथम सुतारची कॅप्टनशिप जबरदस्त आहे. प्रत्येक खेळाडूला मात्र तो घेऊन चाललाय. बॉल तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता बघूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. शुभम निघालाय ओव्हर द विकेटनं. शुभमचा पुढचा बॉल. वीरूसाठी हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जाते. विकेट आली आणि मात्र बाद झालात. ओव्हर नंबर 3 ला देखील आता इथून मात्र विकेटनं सुरुवात झाली आहे.
चला नवीन खेळाडू आता लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं. पाहुणे शशीदा ढोकला घेऊन या. मी बापर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. निशांत दाखल झाला. पाहिजे निशांतच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखवला जाणार आहे. निशांत बॉल तयार होतोय. शुभम पुन्हा एकदा 17 बॉल मध्ये अजूनही 49 करायच्या. गावदेवी शिरवणे निर्णय काय आहे? गावदेवी शिरवणे आपण टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय आहे? बॉलिंग. थँक्यू. यावेळेला अखूड टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा एकच धावाला पाहायला मिळते. आतापर्यंत या मॅच मध्ये आमच्या खानला सन्माननीय आदरणीय रुपेश दादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही करतो आहे शब्द सुंदरांनी हार्दिक स्वागत. रुपेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. आमचे खरं तर ते जवळचे व्यक्तिमत्व आहे, जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आप्पा दादा तडाखे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. आप्पा स्ट्रायकरचे ते ओनर आहेत. या दादा आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. चला प्रथम वेळ कमी घ्या, भरपूर वेळ चालला. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदम शुभम निघाला. स्ट्रायकिंग एंडला डाव्या हाताचा खेळाडू हमजा खान सध्या उभा. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. दोन्ही गाड्या एकाच रस्त्याने धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आता नक्की आउट कोण आहे हे चेक करणार आहोत. तिसरे पंच आता निर्णय देतील नक्की कोण आउट असणार. निशात की हमजा आता चेक केलं जाणार आहे. हा फटका मारला ऑन साईडला. त्याच्यानंतर एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला. तुतुमे झालं. तर रनआउट कोण असणार. चला बॅटर निशाद इकडे बाद झालेला आहेत. निशाद बाद होतात. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पाहिजे अशा माध्यमातून कशा रीतीने आता बॅटिंग केली जाणार आहे. तू चल मी तो आया, तू पुढे चल मी लगेच मागून आलो, अशी परिस्थिती सध्या वाशी रॉयल्स या टीमशी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आतापर्यंत रन झालेले आहेत. पाच धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन खेळाडू जय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. जयच्या माध्यमातून आता मोठे फटके इकडे मारले जातील का. समीकरण बघा. किती बॉल किती पाहिजे दाखव जरा. एक रन काढून एक रन कंप्लीट आहे. 15 बॉल मध्ये अजूनही 47 धावांचा पाठलाग इकडे तुम्हाला करायचा. 15 चेंडू 47 धावा. 15 बॉल नीड टू 47 रन्स. बॉल पुन्हा एकदा तयार. शुभम
जयसाठी फुल टॉस बॉल होता. आज मात्र नशिबानं साथ दिलेली नाहीये वाशी रॉयल्स या टीमला, कारण फुल टॉस बॉल सुद्धा त्यांच्या बॅटरला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडता येत नाहीये. संघर्षाची लढाई सध्या वाशी रॉयल्स या टीमचे खेळाडू लढतायत. थोडासा संघ बॅकफूटला आल्यापर्यंत आता फ्रंट फूटवर येऊन मात्र खेळ करावा लागेल. हमजा खान त्याच्याकडून मात्र विजयाच्या आशा आहेत. तो जोपर्यंत मात्र खेळपट्टीवरती टिकून आहे तोपर्यंत मात्र विजयाची गॅरंटी त्याच्याकडून ठेवली जाईल. 7 धावा धावफलकावरती झाल्या. हमजा खानला या मॅच मध्ये आतापर्यंत फक्त 3च बॉल खेळता आलेले आहेत. 3च बॉल खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. एरवी जर का आपण पाहिलं तर तो नॉनस्ट्राईक वरती उभं राहून दुसरा खेळाडूचा खेळ फक्त पाहतच राहिला. आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. पाहूया आता त्याला मिळालेली संधी तो संधीचं सोडं करणार का. बॉल तयार होतो. शुभम पुढचा बॉल. शॉर्ट बॉल थोडासा झाला उशीर, परंतु फटका मारला पद्धतशीर आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हमजा खानचा वार सारेसगार बॉल सीमा पार षटकार. धावा थांबल्या होत्या, आता धावा यायला सुरुवात झाली आहे. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा शुभम निघाला. शुभम ओव्हर द विकेट न तयार होतोय. यावेळेला ऑफ साइडला फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे सुद्धा प्रोटेक्शन आपल्याला कव्हर पॉईंट रिझर्व मध्ये जरूर बघायला मिळालं आणि याही मोमेंटला एकच धाव सध्या आपण पाहता. ओव्हर नंबर बघता बघता 3चा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 39. 12 चेंडू 39 धावांचा पाठलाग अजून या मॅच मध्ये करायचा आहे. .50 सरासरीला प्रतिवर आता धावा इकडे तुम्हाला काढावा लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थे षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा प्रथमेश कुंभार आला. 12 बॉल मध्ये 39 करायचे आहेत. हमजा खानकडे बॅटिंगचा जो क्लास आहे ना तो क्लास इकडे आता त्याला दाखवावा लागणार आहे. प्रथमेश बॉलिंग साठी आता तयार होतो. बारा बॉल मध्ये 39चा पाठलाग आता इकडे करायचा. हमजा स्ट्राईक लाईन वरती उभा. बॉल तयार होतो. प्रथमेश पुढचा बॉल. ओव्हर नंबर 4 ला आता इकडे सुरुवात झाली आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबलला काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके तुम्हाला इकडे मारावे लागणार आहेत. आता 38 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 11. स्ट्रायकिंग लाईनला जय उभा आहे. जयची जी शरीर यष्टी आहे ना त्याच्याकडे जी ताकद आहे ना ती ताकद आता इकडे वापरावी लागणार आहे. ताकदीचा उपयोग त्याला इकडे करावा लागणार आहे मोठे फटके मारण्याकरिता. बॉल तयार. प्रथमेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न कमी गतीचा बॉल. गती थोडीशी कमी होती या बॉलला. फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. 10 बॉल मध्ये 37 करायचे आहे. 6 षटकार आणि 1 सिंगलची गरज आहे या मॅच मध्ये. करण पोलाट क्रिस गेल यांची भूमिका आता इकडे वापरावी लागेल बॅटर हमजा खानला. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा फुल प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जातात कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. फुल टॉस बॉल हवेत आहे आणि बॉल जाईल 1 बॉल सीमा पार
रन्स मिळतात 4. येतोय कडक चौकार. ऍक्शन रिप्ले फुल टॉसला फुल टोल केलं आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हळूहळू आता खरं तर जे धावांचं अंतर मोठं वाटू लागले ते आता कमी करण्याचा प्रयत्न इथे दाखवला जातो. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 9 बॉल नीड टू 33 रन्स. 9 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. संकट मोचक म्हणून आपल्या टीम साठी आता हमजा खान इकडे धावून येईल का पाहावं लागेल. प्रथमेश पुन्हा एकदा तयार होतो. दमांचा पुढचा बॉल हाताळला करीत पाहूया त्याच्या माध्यमातून इकडे कमबॅक केलं जाईल का. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा बोलण्यात झाली आहे. 31 करायचे आहेत येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 चेंडू 31 धावांची गरज आहे. मोठे फटके गरजेचे आहेत. 5 षटकार 1 सिंगल या मॅच मध्ये तुम्हाला विजयासाठी कंप्लीट करायची आहे. प्रथमेश पुन्हा एकदा तयार होत का. प्रथमेश निघाला. पुढचा बॉल हाताळण्याकरिता यावेळेला फुल टॉस इनफिल्डच्या वर्ण चूक झाली. पनिश अँड पनिशमेंट आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगचे पंच त्यांचा डिसिजन आला. चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. हाईट फॅक्टर हाईट आता इकडे चेक केली जाणार आहे. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. बॉल चला आता हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. 9 बॉल वरती चौकार आला. 5 धावा इकडे गोलंदाजाला मोजाव्या लागतात. धावफलकावरती आता या 5 धावा ऍड केल्यानंतर रन झाला 27 धावा. घर बांधताना वापरली जाते वीट बॉल आहे फ्री हिट. बघा आता फ्रीटच्या बॉल वरती काय घडणार आहे. 8 बॉल मध्ये आता 26 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 26 धावांचा पाठलाग आता अजूनही तुम्हाला या मॅच मध्ये करायचा आहे. हमजा खानची बॅटिंग जी पद्धतीने सुरू आहे ना तो सांगतोय की या मॅच मध्ये मी मात्र शेवटपर्यंत लढणार आहे आणि तो सध्या दमदार खेळ दाखवतोय. फ्रीटचा बॉल तयार. फ्रीटचा बॉल इथे बघा या बॉलला फक्त दिशा दिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय. रनआउटची संधी आहे. काय घडणार आणि या मोमेंटला बघा कधी कधी युक्तीचा वापर करणं गरजेचं असताना या मोमेंटला बाद कोण आहे. अंपायर चला जया खेळाडू इथून मात्र बाद झाला. त्यानं मात्र हमजा खान साठी इकडे विकेट सॅक्रिफाय केली आहे. एकच धाव मिळणार आहे. 7 बॉल मध्ये आता 25 करायचे आहेत. 4 षटकार 1 सिंगलची गरज आहे. चला इस्माईल धावतच जायचं. इस्माईल ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 7 चेंडू आणि विजयासाठी आता 25 धावांचा पाठलाग इकडे तुम्हाला करायचा आहे. फ्रीटच्या बॉलवरती मात्र गोलंदाजाने जरूर कमबॅक केलं. मॅच संपल्यानंतर गावदेवी शिरवणे संघ आपण लगेच फिल्डिंग साठी उतरायचं आहे.
इस्माईल नावशा गेनवरती उभा, बॉल तयार होतो. या षटकातील हा शेवटचा बॉल, 7 मध्ये 25 करायचे आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे बघा प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता आणि इथे जर का आपण पाहिलं तर एकदा सुरू आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा आपण पाहता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. चला बॉलर चौथे षटक आता इथून मात्र संपलं. ओव्हर नंबर 5 मध्ये नवीन गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचं. चला सर्व खेळाडूने जवळ यायचं नाही. प्लीज विनंती आहे, एका मॅच साठी 1.5 ते 2 तास लागत असेल तर आजच्या दिवसातील मॅचेस कशा कम्प्लीट होतील. 6 मध्ये आता करायच्या 24. गोलंदाजी मार्ग वरती आता संघाचा कर्णधार, संघाचा नेता, सेनापती सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम सुतार मागचं षटक प्रथमेश कुंभारने हाताळलं, ते आता इकडे संपलंय. 6 बॉल मध्ये 24 धावांचा पाठलाग आता इकडे करायचा वाशी रॉयल्स या टीमला. हमजा खान 11 बॉल मध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि त्यानं मात्र स्वतःच्या बॅटिंग वरती इकडे विश्वास दाखवला. काय घडणार. 6 बॉल मध्ये 24. अशक्य ते शक्य काम आता इथून मात्र केलं जाईल का पाहावं लागेल. सहा मध्ये 24. यावेळेस हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे, वाईट बॉल आला आणि इकडे आता एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम सुतार टीमचा कर्णधार आहे, त्याच्या हातात चेंडू आहे. एकाला धावा करायच्या, दुसऱ्याला धावा वाचवायच्या. काय घडेल या मॅच मध्ये. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता यावेळेला एलपीचा वर्ण फटका सजवलाय. स्ट्रोक चांगला आहे, एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा दाखवलाय आणि 2 धावा इकडे पूर्ण होतात. तू बाउंड्रीला चेक कर रे. अंपायर भी लेना चाहिए ना भाई. चला आता आम्ही चेक करणार आहोत एक्झॅक्टली या बॉलवरती काय घडलं, कशा रीतीने बॉलला फील केलं, इथे आम्ही चेक करणार. पन्ना भाई को 3000 रुपये मिला है भाई. ताऊ के इधर गए बाहर दिखना चाहिए तो कॅमेरा में 12 man है ना. घेतलं पण चला 2 धावा आहेत.
या बॉलवरती. 2 धावा आता आम्ही टीमच्या स्कोर बरोबर ते ऍड करतो. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या बॉलवरती जरूर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला पंचांचा निर्णय आता आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. पंच सांगतात इट्स नो बॉल. काय घडतंय या मॅच मध्ये? नो बॉल आला. आता एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जातात. एकूण रनसंख्या झाल्या या मॅच मध्ये. नो बॉल आला. आता फ्री हिट आहे. बघूया आता काय घडत. 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 20 धावा. सामना कुठे होता कुठे येऊन ठेवला. बॉल तयार होतात. फ्री हिटचा बॉल इकडे लाईन मिस केली आहे. लक्षीच्या वर्ण बॉलची पिचिंग झाली आणि इकडे डॉट बॉल आला. 4 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. आता समीकरण अवघड झालं. 4 चेंडू 20 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? प्रथम सुतार आता तो आता इथून मात्र कमबॅक करतो. एक्स्ट्रा रन्स नो बॉल जरूर आले या ओव्हर मध्ये, परंतु त्यानंतर मात्र आता तो चांगल्या टप्प्यावरती इकडे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस आहे. बॉल हवेत. ओ माय गॉड. बॉल जाईल. 1 बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. नशिबाचा चौकार. आज मात्र हमजा खान सोबत नशीब घेऊन आला. मग कॅच होती. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावा मिळतात. तीन चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 16 धावा या मॅच मध्ये आता कंप्लीट करायच्या. 2 षटकार 1 चौकार. या वेळेला पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर आहे. इकडे सुद्धा पंच सांगतात हा देखील वाईट बॉल आहे. आता 3 बॉल मध्ये 15 करायच्यात. काय घडेल या मॅच मध्ये? 3 चेंडू 15 धावा. काटेकी टक्कर रोमांचक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. गरमागरमीचं वातावरण सध्या आपण पाहतोय. 3 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 15. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला धावा करायच्या, दुसऱ्याला धावा वाचवायच्यात. फुल टॉस बॉल आणि पंच सांगतात इट्स अ नो बॉल. नो बॉल वरती षटकार आला. आली रे आली. आता माझी बारी आली. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. काय फटकेबाजी केली जाते. लाजवाब फटकेबाजी. धावफलकावरती आता धावा झाल्यात. नो बॉल वरती षटकार आला. 7 धावा इकडे ऍड केल्या जातील. धावफलकावरती रन झाल्यात 45. 3 चेंडू आणि विजयासाठी आता 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. आता फ्रीटचा बॉल आहे. काय घडतंय या मॅच मध्ये? कधी सामना शिरोने टीम कडे तर कधी सामना वाशी रॉयल्स टीम कडे येतोय. अजूनही मात्र 50-50 मॅच आहे. येणारे चेंडू 3 आणि 3 बॉल मध्ये 8 धावांची गरज. आता हा बॉल फ्रीटचा बॉल आहे. बॉल तयार होतोय. या वेळेला फ्रीटचा बॉल आहे. फिल्डर आहेत. एकदा तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि या मोमेंटला बॅटर इथून मात्र बाद होतात. विकेट आली आहे. बॅटर बाद झालेत. आता संकट वाढलंय कारण हमजा खान हा खेळाडू इथून मात्र बाद झालेत. येणारे चेंडू 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी
7 धावांची गरज आहे. बघा दुसरी धाव घेत असताना ती धाव कुठेतरी अंगलट आली आणि बाटल इथून मध्ये बाद झाल्यात. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. चला जवळ येऊ नका शिरवणे संघ प्लीज. नवीन बॅटर लगेचच जायचंय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यश दाखल झालं. बघू आता नावातच यश आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्या संघाला यश संपादित करून दिलं जाईल का पाहावं लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या शिरवणे संघ. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 24 करायचे होते. आता 2 बॉल मध्ये 7 करायचे. 50-50 मॅच आपल्याला बघायला मिळते. काय घडेल इस्माईल आता स्ट्रायकिंग वरती असणार. त्याला इकडे स्वतःची किमया दाखवावी लागेल. 2 मध्ये 7 फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही टीम साठी 50-50 ही मॅच आहे. काय घडेल हा बॉल मात्र या मॅचचा या सामन्याचा निकाल सांगून जाणार आहे. देऊया बॅटरला शुभेच्छा, देऊया बॉलरला शुभेच्छा. 2 मध्ये 7 हिंदी युवा चषकाचा हा थरार आपण पाहतोय. बॉल तयार झाला. या वेळेला विकेट करायचा प्रयत्न एकदा कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील का. या धावा कंप्लीट करत असताना इस्माईल कमी पडला. एकच धाव मिळणार आहे. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावा. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होतोय. कोण येणार, कोणाच्या खांद्यावरती आता इकडे जबाबदारी दिली जाणार पाहावं लागेल. 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रणव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 1 बॉल मध्ये 6 करायच्या. हिंदी युवा चषकामध्ये विकेट हॅट्रिक संपादित करणारा हा पहिला गोलंदाज आहे प्रणव. परंतु आता त्याला बॅटिंग करायची आहे. 1 मध्ये 6 बनवायच्यात. काय घडेल या मॅच मध्ये. तुम्ही जितका काही सराव केला क्रिकेट खेळत असताना त्या सरावादरम्यान खेळलेला एक मोठा फटका तुम्हाला इकडे मारायचा आहे आणि एक परफेक्ट बॉल इकडे गोलंदाजाला हाताळायचा आहे. काय घडेल. 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिले की धडकने तेज करने वाला मुकाबला. आखिरी 1 गेंद और जीत के लिए 6 रनों की जरूरत. काय घडेल या मॅच मध्ये. एका साईडला वाशीचा संघ आहे, दुसऱ्या साईडला शिरवणे गावचा संघ आहे. बॉल तयार होतोय. वाशी की शिरवणे, शिरवणे की वाशी. बॉलर निघाला. फुल टॉस बॉल. फटका तर चांगला आहे परंतु हा सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. शिरवणे टीमने हा सामना जिंकलाय. करंजा माता 11 शिरवणे टीमने हा सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. चला पारितोषिके जी लावली होती ऋषिकेश दादांच्या माध्यमातून ती पारितोषिके घेण्याकरिता खेळाडूंनी यायचं. हमजा 3000, प्रणव 3000, इस्माईलने 1 विकेट घेतली त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार.